नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अंकुश बसई मॅन्डेल सीड्स कंपनी प्रतिनिधी। आज आपण आलेलो आहे मुथाड या गावामध्ये, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। मुथाड या गावामध्ये आपण आलेलो आहे हरिश्चंद्र रामचंद्र जोशी यांच्या शेतामध्ये। यांनी आपल्या कंपनीची सिद्धम हे वाण लावलेलं आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना सिद्धम हे वाण कसं वाटलं। नमस्कार काका। नमस्कार, मी हरिश्चंद्र रामचंद्र जोशी, मुठाड गाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। माझ्या शेतीमध्ये मी सिद्धम सीड्स कंपनीमधलं मकाचं वाण लावलेलं आहे आणि या मकाच्या वाणामध्ये 16 ते 18 लाईनी आहे आणि यातून दाणे एका लाईनीला कमीत कमी 46 ते 48 ते 49पर्यंत दाणे। तर याचा पुढे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, पुढे बियाणं घ्यावे आणि याचा लाभ उत्पन्न घ्यावं असं माझं मत आहे। आपल्यासोबत राजुरेश्वर कृषी केंद्र भोकरदन यांचे मालक आहेत, आपण त्यांना विचारू त्यांना कशी वाटली। ह्या सिद्धा मक्कामध्ये याचं बिट्टी बारीक आहे, शेवटपर्यंत टोकापर्यंत दाणा भरलेला आहे, कॅप्सूल दाणा आहे। बरोबर। सोबतच आपले मातोश्री कृषी सेवा केंद्राचे संचालक गणेश भाऊ तुपे यांना आपण विचारू त्यांना कशी वाटली। या मक्कामध्ये सर्व कंच सगळे सारखे, सगळ्यात मोठाले कंच आणि सगळे सारखे एका टोकापर्यंत भरलेले शेवटपर्यंत एकदम भारी मक्का आहे। कणीस पण सगळे सारखे असल्यामुळे उत्पन्न जास्त येण्याची शक्यता आहे। आपण बघू शकता, हे बघा ही सोललेलं आहे, हे दाना बघा कॅप्सूल मध्ये आहे आणि बिट्टीचं एकदम म्हणजे तुम्ही जर 1 रुपयाचा नाणा जरी याच्यावर टेकवला तर 1 रुपयाचा नाणा मोठा आहे आणि बिट्टी खूप छोटी आहे। आणि हे बघा आपल्या सोबत आजूबाई कृषी सेवा केंद्र भोकरदनचे संचालक दत्ताभाऊ चिकटे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना कशी वाटली। मक्का पण दाना चांगला भरलेला आहे। सिद्धम या व्हरायटीचं नाव आहे ते। ओके, धन्यवाद।